आपल्या जमिनी आहे, मग आपण का शासनाकडे भीक मागायची की आम्हाला जमिनी द्या? या सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये आगरी कोळी परंपरेला कुठे धक्का लागतोय का? आजच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला मी एवढंच सांगेन की हे दिखाव्याचा धंदा बंद करावं. त्यांच्याकडे प्रॉपर नियोजन नसल्यामुळे पैसे आलेले पैसे वायफळ गोष्टीत खर्च झाले. पण जे आपले पारंपरिक वाद्य आहे, आई माऊलीच्या दरबारात परमिशन घेण्याची काहीच गरज नाहीये. ख्रिश्चन कोळी समाज हा फक्त ख्रिश्चन धर्म त्यांनी घेतलेला आहे. कन्स्ट्रक्टिव्ह तुम्ही काय करता? त्यांचं काही योगदानच नाहीये. त्यांचं 0 योगदान आहे. मला असं वाटतं की जर तुम्हाला समाज नेते बनायचंय तर समाजासाठी पहिला समाज मंदिरांची जागा भूखंड आरक्षित करावे. आणि आपण किती जास्त उद्योजक तयार करतोय आपल्या समाजात. आपल्या हक्कासाठी जागे व्हा आणि आपला हक्क मागून नाही तर खेचून आणता आला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आम्ही हा आगरी कोळी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी यश अनिल वैती घेऊन आलो एक नवीन पॉडकास्ट. एका अशा व्यक्तीसोबत जो आपल्या समाजासाठी खंबीरपणे उभा असणारा, स्वभावाने शांत पण आक्रमक पवित्रा घेणारा, आपला सर्वांचाच लाडका सनी दादा म्हणजेच डॉक्टर सनी वालिका. नमस्कार, मी डॉक्टर सनी वालिका, अध्यक्ष महाराष्ट्र मच्छीमार विकास संघ. पण ही संघटना आहे तरी काय? महाराष्ट्र मच्छीमार विकास संघ हे मुंबईमधील भूमिपुत्र आणि कोळी लोकांचा आवाज आहे. हा संघ इकडचे जे स्थानिक भूमिपुत्र आहे, कोळी आणि मच्छीमार बांधव आहे, यांच्या विकासासाठी कायम कार्यरत आहे. मग यात मेंबर किती आहेत? याच्यात बरेचसे मेंबर आहेत. जसं आपण बघतो की प्रत्येक कोळीवाड्यात वेगळ्या वेगळ्या कोळी लोकांचे जमातीचे ट्रस्ट आहेत. पण त्या फक्त त्यांना काय मर्यादा आहे, म्हणजे गावाचे बाहेर, वेशीच्या बाहेर ते काय कार्य त्यांचं जास्त नाही आहे. पण महाराष्ट्र मच्छीमार विकास संघ अखंड महाराष्ट्रामध्ये जेवढे कोळी लोक आहेत, जेवढे मच्छीमार लोक आहेत, त्यांचा विकास केला पाहिजे किंवा त्यांना शासनाच्या योजनेचे लाभ कसे त्यांना आपण मिळवून देऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये प्रबोधन करणे, जनजागृती करणे, संविधानात आपल्याला काय अधिकार दिलेले आहेत आणि आपण आपलं उत्पन्नाचं साधन कसं वाढवायचं, येणाऱ्या भविष्याच्या पिढीला आपण काय देऊन जातोय, हा पण फार मोठा रोल आहे. दादा, माझ्या माहितीप्रमाणे तू 10 नाही, 50 नाही, 100 नाही, तब्बल 250 उद्योजकांना घडवलेस, बरोबर? हो, अनेको तरुणांना पूर्वी आम्ही NCDC एक केंद्राची जी संस्था आहे कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत, त्याच्यामधून आपण अनेक युवकांना, मग ते कोळी समाजाचे असू दे, आगरी समाजाचे असू दे, गाभित समाजाचे असू दे, भंडारी समाजाचे असू दे, अनेको लोकांचे आपण प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आपण बोटीचे प्रकल्प मंजूर करून दिले. आता महाराष्ट्र मच्छीमार विकास संघामध्ये आम्ही जे नवीन उद्योजक आहेत, म्हणजे महाराष्ट्र फिशरीजमध्ये वेगळे वेगळे स्कीम्स आहेत मच्छीमारांच्या विकासासाठी. त्याच्यामध्ये नवीन बोट बनवणं असेल, नवीन जेटी उभारणे असेल, आईस फॅक्टरी असेल, फिशिंगचं इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल किंवा पॉन्ड फिशिंग जिथं आपण सुरमईचा प्रकल्प करू शकतो किंवा प्रॉन्सचं जे आपलं कोलबी प्रकल्प, ते पॉन्ड फिशिंगमध्ये पण करता येतं, तलाव घेऊन त्यांना वाढवता येतं. तर असे अनेको किस्से, अनेको योजना शासनाने मच्छीमारांच्या विकासासाठी दिलेल्या आहेत. पण ते योजनेची माहिती नसल्यामुळे आपले लोक मागे आहेत. तर मला हे जे संघ आहे, हे संघाचं अध्यक्षपद ज्या वेळापासून मी घेतलेलं आहे, तर कोळी लोकांचा, आगरी लोकांचा आणि इकडच्या भूमिपुत्रांचा विकास कसं होईल, त्यांना सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांच्यामध्ये बसून त्यांना उद्योजक कसा करता येईल, ह्याच्यावरती माझं फोकस जास्त आहे. अख्ख्या भारतात कोळी लोक आहेत? हो, अख्ख्या भारतात कोळी लोक आहेत. जर आपण बघितलं गेलं तर वाल्मिकी ऋषी जे रामायणचे रचिता होते, आज आपण जर बघितलं की अयोध्यामध्ये जे राम मंदिर बनवण्यात आलं, त्या एअरपोर्टला महर्षी वाल्मिकी यांचं नाव देण्यात आलं. तर त्यांनी ते रामायण लिहिली आणि ते वाल्या
कोळी समाजाचे आराध्य दैवत आहे. अच्छा. त्यामुळे कोळी समाज हा मुंबईच्या 7 बेटांपुरती किंवा रायगड, पनवेल, उरण किंवा तळ कोकण इथं मर्यादित नसून हा अखंड भारतात आहे. मच्छीमार हा फक्त कोकणापुरतीच मर्यादित आहे का? नाही, तसं बघितलं गेलं तर कोळी समाज, जसं मी पूर्वी सांगितलं की अखंड भारतात कोळी समाज आहे. गुजरात पासून आपली किनारपट्टी सुरू होते ते थेट केरळच्या एंडला जेवढी लोक समुद्राच्या शेजारी राहणार आहेत, तो पूर्ण पट्टा हा कोकण पट्टा म्हणून ओळखला जातो. दादा, मी ऐकलेलं रायगड जिल्ह्याचं नाव पहिला कुलाबा होतं. कुलाबा कुलीवाडा, आता कुलाबा कुलीवाडा आहे, पण पूर्वी रायगड जिल्ह्याचं नाव कुलाबा जिल्हा होता. जेव्हा बॅरिस्टर अंतुले माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, ते खरे शिवप्रेमी होते आणि ते मुरुड जंजिरामधून प्रतिनिधित्व करायचे आणि ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कुलाबा हा नाव हटून रायगड जिल्हा हे नाव केलं. त्यामुळे आता तुम्ही जो कुलाबा बघताय तो पूर्वी कुलाबा जिल्हा होता, पण आता कुलाबा हा फक्त साऊथ मुंबई मधला एक कोलीवाडा राहिलेला आहे. आता जर आपण बघितलं मुंबई हा 7 बेटांचा शहर. हे 7ही बेट फार छोटे छोटे बेट म्हणून एकमेकांशी लांब होते, पण ब्रिटिशांना इथं व्यापार करायच्या उद्देशाने हे 7ही बेट त्यांनी एकत्रित केल्या, जॉईंट केल्या आणि हे 7 बेटांचं सुंदर असं शहर मुंबई शहर झाला, जे ब्रिटिशांच्या काळी बॉम्बे म्हणून ओळखायला. मग बॉम्बेचं नाव मुंबई कसं पडलं? बॉम्बे जसं आपण सांगतो की बे म्हणजे खाडी, आणि त्यावेळी ब्रिटिशांनी बॉम्बे असं जॉईन करून बॉम्बेची निर्मिती केली. पण मुंबईचं मुंबई नाव कसं पडलं? आता जर बघितलं तर मुंब नावाचा एक राक्षस फार त्रास देत होता. मग या ठिकाणी जे कोणी ऋषीमुनी त्यावेळी वास्तव्यात होते, त्यांनी इथं तप जप करून आदिशक्तीला आवाहन केला आणि मुंबादेवी माता म्हणजे आई भवानी त्या ठिकाणी प्रकट झाली आणि मुंब राक्षसचं वध त्यांनी या पृथ्वीत केला. पण मुंब राक्षस मरताना त्यांनी देवीला एक वचन मागितलं की माझं नाव हे तुझ्या नावात आलं पाहिजे. मुंब राक्षसाच्या नावावरती ती मुंबई मधली मुंबादेवी झाली. जसं आपण बघितलं गेलं, मुंबादेवी, जसं लोक म्हणतात की मुंबई शहर सपनों का शहर, सिटी ऑफ ड्रीम्स, असे अनेको नाईट लाईफ मुंबईशी रिलेटेड आहे. पण खरं मुंबई जर ब्लेस्ड आहे किंवा या मुंबईवरती जर कृपादृष्टी आहे कोणाची, ती आपल्या मुंबादेवीची आहे. आणि मुंबादेवी सोबत माता अन्नपूर्णा त्या मंदिरामध्ये तिच्या शेजारी आहे, म्हणून मुंबईमध्ये कुठलाही समाजाचा माणूस उपाशी झोपत नाही. अच्छा, म्हणजे 7 बेट्या ज्यांनी मुंबई बनले त्याचं रक्षण 7 देव्या करायच्या. मग याच्यावर पण कोणती आदिशक्ती असेल ना? आता जर बघितलं तर हे जे 7 छोटे छोटे बेट होते, आयलँड्स होते, या 7ींना प्रत्येक आयलँडवरती किंवा बेटांवरती एक देवींचा वास होता आणि तेच मुंबईच्या 7 बाया झाल्या. या 7 बेटा ज्यावेळी एकत्र आल्या त्यावेळी मुंबई शहराची स्थापना झाली. त्यामुळे आपल्या परंपरेत 7 बाया पूजण्याचा मान आहे. पण दादा, मुंबादेवीच्या मंदिराचा इतिहास नक्की आहे तरी काय? आज जर बघितलं गेलं तर मुंबादेवीचं मूळ स्थान हे विटी स्टेशनला होता, जिथं आज तुम्ही CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघतोय. त्या ठिकाणी मुंबादेवीचं मूळ स्थान होतं. आणि ज्यावेळी ब्रिटिशांना मुंबादेवीला बाजूला करून त्या ठिकाणी विक्टोरिया टर्मिनस करायचं होतं, तर त्यांनी इकडच्या कोळी लोकांना, आगरी लोकांना बोलून देवीचं मंदिर पूर्ण पारंपरिक पद्धतीने आपल्याला वेगळी जागा दिली आणि सांगितलं की इथं आम्ही रेल्वे करणार आहोत
जे भविष्यात मुंबईमध्ये अनेक लोकांना रोजगार देऊ शकतात. आणि असं मुंबईमध्ये रेल्वे आली तर अनेक व्यवसाय मुंबईमध्ये येऊ शकतात असं सांगून आपली जी मुंबादेवीची मूळ जागा आहे ते CST स्टेशनपासून त्यांनी कालबादेवी या ठिकाणी, आजचा जो कालबादेवी आहे त्या ठिकाणी मुंबादेवीचं मंदिर निर्माण करण्यात आलं. आता जसं आपल्या 7 बाया आहेत, आता प्रत्येकाला जर शक्य नाहीये की प्रत्येक जण प्रत्येक गावातल्या बायांना पूजू शकतो, त्यामुळे आपण यावेळी या ठिकाणी असं करू शकतो की आपली जी मेन मुंबादेवी, जी आपली ग्रामदैवत आहे, मुंबई शहराचं नाव जिच्यावरती आहे आणि ती आपल्या पालकतत्व हे मुंबादेवीच्या आशीर्वादाने कृपेने आपण या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे जे काही चैत्राची नवरात्री असते, गुप्त नवरात्री असतात आणि शरदी नवरात्री असते, यावेळी आपण मुंबादेवीला आपण जे आपली परंपरा आहे, खण, नारळ, ओटी, वेणी, गजरे, अत्तर, 5 प्रकारच्या मिठाया, 5 फळं, साडी, चोळी हे देऊन देवीचा मानपान आपल्या पारंपरिक पद्धतीत आपण केलं पाहिजे. आज जर तुम्ही परंपरा पुढच्या पिढीला सांगाल तरच परंपरा टिकेल. दादा, कोळी लोक आणि ब्रिटिश लोक यांच्याबद्दलचा काय किस्सा आहे का? आता तुला सांगतो, माउंट मेरी चर्च आहे बँड्राचं, ते पण आपल्या कोळी लोकांचीच देवी आहे. पण आपल्या लोकांना काय वाटतं की ख्रिश्चन कोळी हे वेगळे, पण ज्यावेळी ते एका कोळी माणसाला माउंट मेरीने स्वप्नात दाखवलं की मी या खडकावरती आहे, तुम्ही मला इथून घेऊन जावा, आणि त्यांनी ते ब्रिटिशांना दिलं आणि ब्रिटिशांनी त्या ठिकाणी चर्च निर्मित केली. आज जर बघितलं, वरळी कोळीवाडा हा फार ऐतिहासिक कोळीवाडा आहे, कारण वरळी कोळीवाड्यामध्ये वरळी किल्ला देखील आज आहे आणि त्या ठिकाणी श्री गोल्फादेवी माता यांचं मंदिर आहे. आणि पौष पौर्णिमेला त्या ठिकाणी उत्सव भरला जातो, ज्यात अनेको आगरी, कोळी आणि अनेको जे भक्त मंडळी आहेत, वरळी गावात आणि त्याच्या आजूबाजूला आणि इतर गावातून लोक गोल्फा देवीच्या पूजेला त्या ठिकाणी एकत्र जमतात. आता बांद्रामध्ये असलेली माउंट मेरी चर्च, जी मतमावली म्हणून फार प्रसिद्ध आहे. आता काही लोकांना समाजात हे झालंय की हे कोळी आणि हे ख्रिश्चन कोळी, पण बघा की ज्यावेळी फॉरेनर्स या ठिकाणी आले त्यावेळी त्या आपल्या ज्या लोकल मुली आहेत त्यांच्याकडून त्यांनी लग्न केलं आणि त्यांची पोरं अँग्लो इंडियन म्हणून त्यांच्या सर्टिफिकेटवर अँग्लो इंडियन येतं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की संविधानात जे लोकसभेमध्ये 545 जागा आहे त्यात 2 जागा हे अँग्लो इंडियनसाठी राखीव आहेत. म्हणजे आपल्या कोळी समाजाचेच जे मुलं आहेत, जे आजकाल स्वतःला ईस्ट इंडियन्स असं म्हणतात, ते अँग्लो इंडियन्सच आहेत. पण आता आपल्या लोकांना माहितीच नाहीये की आपल्यासाठी लोकसभेत 2 जागा राखीव आहेत. तर आता जर बघितलं तर ख्रिश्चन कोळी समाज हा फक्त ख्रिश्चन धर्म त्यांनी घेतलेला आहे, पण त्यांचं राहणीमान, त्यांची लग्नाची परंपरा, त्यांचं जेवण खावण आणि त्यांचं जे काही इतर गोष्टी आहेत ते सगळं कोळी समाजाशीहीच सारखं आहे, काही वेगळं नाही. आज बघितलं तर मतमावलीला आपण माऊली कोणाला म्हणतो? माऊली आपण आईला म्हणतो. मग त्या ठिकाणी मतमाऊलीची जी कहाणी आहे की एका कोळी माणसाला मतमाऊलीने दृष्टांत दिला आणि सांगितलं की मी या खडकावरती आहे, तू उद्या तुझी नावका घेऊन ये आणि मला तिथून घेऊन जा. आणि ज्या हिशोबाने त्यांना दृष्टांत देण्यात आलं तसंच झालं. मतमाऊली त्या ठिकाणी आपल्या कोळी व्यक्तीला भेटली आणि त्यांनी ते आणून ब्रिटिशांच्या हाती सुपूर्त केलं आणि त्या ठिकाणी 1904ला ब्रिटिशांनी मतमाऊली चर्च म्हणजे आजचं माउंट मेरी चर्च बनवलं. तर सर्वात पहिला जे हक्क आहे किंवा मान आहे मतमाऊलीचा तो कोळी समाजाचा आहे. दादा,
आपण आपल्या देवींची खणनाराला ओटी भरतो, त्यांचा मानपान करतो. पण त्याच खणनाराची आज चुंदरी झाली आहे. तुला पटतंय का? आता जर बघितलं गेलं तर प्रत्येकाची परंपरा वेगळी वेगळी आहे. तर हे आपल्यावरती आहे की आपण कुठली परंपरा आपल्यामध्ये आपल्याला स्वीकारायची आहे. आता जर तुम्ही बघितलं गेला की वैष्णो देवीला चुनरीचं मान आहे, पण आपल्यामध्ये खण, नारळ, ओटी, हळद, कुंकू असं आहे. आता जर मी कोल्हापूर महालक्ष्मीला ज्यावेळी गेलो होतो, तर कोल्हापूर महालक्ष्मीच्या ताटात तर 2 वाट्यांचे मंगळसूत्र सुद्धा होते, जे देवीला आपण अर्पण करतो. आता मंगळसूत्र हे देण्याचा अधिकार फक्त नवऱ्याला आहे, पण त्या ठिकाणी ते देवीला मंगळसूत्राचा मान देखील भक्ताकडून आहे. कारण आपण हे कन्सेप्ट केलेलं आहे की मंगळसूत्राचा मान हा नवऱ्याचा आहे, पण मंगळसूत्र हा जो मान आहे हा प्रत्येक सुहासनी जे आहेत, लग्न झालेल्या ज्या कोणी महिला आहेत, त्यांचा खरा अलंकार हा मंगळसूत्र आहे. आज जर बघितलं गेलं, अत्यंत वाईट वाटतं की हे एवढे सगळे देवस्थानं आहेत. आज मुंबादेवी आहे, महालक्ष्मी आहे, शीतला देवी आहे, सिद्धिविनायक मंदिर आहे, लालबागचा राजा आहे, असे अनेक देवस्थान किंवा कमिटीजवरती आपले जे इकडचे लोकल भूमिपुत्र याचं एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी दिसत नाही. मी आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून शासनाला विनंती करेन की आपण एक कोळी समाजाचा प्रतिनिधित्व करणारा जो कोणी योग्य असेल त्यांना या देवळांवरती संधी द्या, त्यांनाही त्या ठिकाणी काम करण्याचं अवसर द्या, जेणेकरून या मंदिरांच्या विकासामध्ये आपण इकडच्या स्थानिक लोकांना प्राधान्य दिले हे समजेल. मग दादा, मार्गशीर्ष महिना चालू झालाय आणि या महिन्यामध्ये लोक महालक्ष्मी मातेचं पूजा करतात, तिची आराधना करतात. मग महालक्ष्मी मातेचं आणि कोळी लोकांचं नातं काय? आता मुंबईची महालक्ष्मी हिची जी आख्यायिका आहे, जे आमच्या पूर्वज आम्हाला सांगायचे की मुंबईची महालक्ष्मी ही मूळ कोळी लोकांची दैवत आहे. ही समुद्रातून आलेली देवी आहे. आता जर आपण मग बघितलं तर महालक्ष्मीचे वडील हे समुद्र देवता आहे आणि महालक्ष्मीकडे एवढं धन आहे, तर समुद्र देवताकडे किती धन असेल याचा विचार केला पाहिजे. ज्यावेळी मुंबईची भरणी चालू होती, तर बऱ्याच वेळी ते मुंबईची भरणी करता करता ती भरणी धसत होती. समुद्र ते एक्सेप्ट करत नव्हता. त्यावेळी आपल्या एका कोळी माणसाच्या स्वप्नात महालक्ष्मी देवीने दृष्टांत दिला की तू या ठिकाणी माझं मंदिर बनव, आणि त्यावेळी त्यांनी महालक्ष्मीचं मंदिर आपल्या कोळी व्यक्तीने त्या ठिकाणी स्थापित केलं. पण आज बघितलं गेलं तर महालक्ष्मी मंदिरात मार्गशीर्ष महिन्यात देखील आपले इकडचे भूमिपुत्र कोळी आगरी लोक खूप कमी दिसतात. याची तुला कुठे खंत वाटते का? आणि अजून एक विचारेन, या सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये आगरी कोळी परंपरेला कुठे धक्का लागतोय का? आज काय झालंय की समाज, मला कुठंतरी असं वाटतं की सोशल मीडिया पुरती मर्यादित राहिलेलं आहे. पण समाजाच्या लोकांनी जे आपले कल्चर आहे, परंपरा आहे, ट्रेडिशन्स आहेत, रिच्युअल्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढींना सांगितलं पाहिजे. आज कुठंतरी जर तुम्ही बघितलं तर आपले लोक फार वेस्टर्न होण्यासाठी जास्त एक्साइटेड आहे, पण आपलीच परंपरा एवढी सुंदर आहे की आपण ती जपली तर खूप मोठं भाग्य आहे. आज सांगायला फार आनंद वाटेल की बराक ओबामा ज्यावेळी मुंबई दौऱ्यावरती होते, तर ते कुलाब्यामध्ये होलीनेम स्कूल आहे, त्या ठिकाणी आले आणि मी हाय कोळी या गाण्यावर नाचले. म्हणजे त्यांना कोळी समाजाचं म्युझिक किती त्यांना आवडलं. मग आपण आपले म्युझिक किंवा आपले जे बँड आहेत किंवा आपला जो परंपरा आहे हे सोडून आपण इतरांच्या परंपरात जाण्यात, मला असं वाटतं आपलं जे आहे ते जपावं पहिलं. पण दादा, परंपरेबद्दल तू बोललास अगदी बरोबर, पण आपला जो मूळ व्यवसाय आहे त्यात आगरी कोळी बांधव कमी दिसतोय आणि परप्रांतीय लोक जास्ती दिसत आहेत. आज बघितलं गेलं तर कुठंतरी
पारंपरिक मच्छीमारीमध्ये इतर लोक जास्त आले. पण ही इतर लोक जास्त आली का याचं कारण पण आपणच आहोत. कारण आपण त्यांना स्पेस दिला. आपली लोक त्या व्यवसायात कमी झाली म्हणून आपल्याला इतर लोक ते व्यवसायात वळले. आणि मला असं वाटतं की जेवढं कोळी समाजाला, आगरी समाजाला समुद्राशी ती नाळ जुळलेली आहे ना, ते इतर लोकांना ते समजायला 10-20 वर्ष जातात. आज टेक्नॉलॉजी आली, आज GPS आला, आज वायफाय आला, आज LED फिशिंग आली, अनेक गोष्टी आली. पण पूर्वीचे जी माणसं होते त्यांचं कॅल्क्युलेशन हे हवा, निसर्ग, झाडं, झुडपं आणि आकाशात बदलणारे रंगांवरती त्यांचा अभ्यास होता की आज आकाश या रंगाचं आहे तर आज समुद्राच्या तळाला ही मासे रेंगतील, हे मासे येतील. आज आपण बोट घेऊन गेलो तर आपल्याला घोल मासा मिळेल. आज आपण बोट घेऊन गेलो तर आपल्याला आज कोलंबी भेटेल. आज आपण बोट घेऊन गेलो तर आज आपल्याला बोंबील भेटेल. हे पूर्वीचे लोकांकडे तर टेक्नॉलॉजी नव्हती, पण पूर्वीची लोक आकाशाच्या रंगावरून समुद्रात काय चाललंय याचा अचूक अंदाज देत होते. कसं? हा एक सायंटिफिक सायन्स होता त्यांचा. कारण अनुभव, एक्सपिरियन्स. तसं आपण म्हणतो प्रत्येकाचं काम समुद्रात नाहीये. तांडेल जो असतो समुद्राचा कॅप्टन, तो बोट चालवतो, बोटला दिशा देतो, खलाशांना मार्गदर्शन देतो. तसंच नेतृत्व करणाऱ्याला आपल्यात तांडेल म्हटलं जातं. त्याचं काम फक्त नेतृत्व करणं आहे. बाकी इतर कामांसाठी आपले खलाशी बोटवरती असतातच. आता जर तांडेललाच सांगितलं की मच्छी पकडा तुम्ही, तर ते शक्य नाही. काही लोक डायरेक्शनच चांगले देऊ शकतात, काही लोक कार्यच चांगले करू शकतात. अशा अनेक गोष्टी आहेत. याला स्किल्स, आजच्या तारखेला स्किल्स म्हणतात, स्किल्स डेव्हलपमेंट. तर स्किल्स डेव्हलपमेंटवरती आपण जास्त भर दिला पाहिजे. जसा आज बघितलं तर आपले भविष्याची पिढी, पूर्वी मच्छीमार लोकांची मुलं मच्छीमारीच करायची किंवा कोळ्यांची मुली मच्छीच विकायच्या. पण आता जर आपण बघितलं तर कोळी लोकांच्या मुली एअर हॉस्टेस होतात, ॲक्टर्स होतात, पॉलिटिशियन होतात, वकील होतात, CA होतात, डॉक्टर्स होतात. तर आता कुठेतरी आपली संस्कृतीपासून आपण थोडेसे लांब चाललोय. जी पारंपरिक फिशिंग आपण म्हणतो, मच्छीमारी, तर ती कुठेतरी न होता आज आपण इतर व्यवसायाकडे पण वळत आहे. आणि खरोखर ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण काय होतं की मच्छीमारीमध्ये पण इम्पोर्ट एक्सपोर्टला चांगला बिझनेस आहे. विकासाच्या चक्करमध्ये आपल्या आगरी कोळी बांधवांची प्रगती झाली नाही का? आजच्या तारखेला माझ्या सर्व कोळी आगरी मच्छीमार बांधवांना हेच सांगणं आहे की कोणीही तुमचा हक्क घरी आणून देणार नाहीये. आपल्या हक्कासाठी जागे व्हा आणि आपला हक्क मागून नाही तर खेचून आणता आला पाहिजे. आणि ते हक्क खेचून आणण्यासाठी आपल्याला भारतीय घटनेचा जो संविधान आहे आणि त्या संविधानाने जे आपल्याला अधिकार दिलेला आहे याची पूर्ण माहिती असले शिवाय आपण ही लढाई लढू शकत नाही. जोपर्यंत आपण जागृत होत नाही, आपले अधिकार आपल्याला माहिती होत नाही, तोपर्यंत आपल्याला संघर्ष हा करावा लागणार आहे. आजचा जर बघितलं तर विकास हवाय, पण एवढा पण विकास नकोय की तो विकास विनाश वाटू लागेल. जसं आपण बघितलं की गावठाणांचे प्रश्न आहेत. आज गावांमध्ये समाज मंदिर नाही आहेत, आरोग्य सेवा केंद्र नाही आहेत, समाजामध्ये प्रशिक्षण केंद्र नाही आहेत, किंवा आपण असं म्हणू शकतो की मंगल कार्यालय. आज गावाचे सगळेच लोक श्रीमंत नसतात. आणि आगरी कोळी समाजामध्ये सगळे श्रीमंत आहेत का? काहींना तर एवढी परिस्थिती बिकट आहे कारण पूर्वजांनी जमिनीचे व्यवहार केले, पैशाचं नियोजन प्रॉपरली करता आला नाही, किंवा काही लोक जमीन विकून बसले. ज्यांनी पार्टनरशिपमध्ये व्यवहार केले किंवा प्रॉपर्टीज बनवले ती लोक स्टेबल आहेत. पण कुठेतरी समाजाला ज्यावेळी पैसे मिळाले नुकसान भरपाई,
तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे प्रॉपर नियोजन नसल्यामुळे पैसे आलेले पैसे वायफळ गोष्टीत खर्च झाले. तर मग दादा, विकासावर मला आठवलं, आगरी कोळी समाजासाठी लढणारे आपले नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्याबद्दल तुझं मत काय? स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं जर सांगण्यात आलं तर त्यांनी लोकवर्गणीतून त्यांचं घर बनवण्यात आलंय. ते खासदार होते, खूप मोठे वकील होते आणि खूप मोठे अभ्यासक होते. आज कुठंतरी त्यांना माहिती होतं की समाजात जर पैसे आले तर समाजाकडे त्या पैशाचं नियोजन करण्याची काहीच प्रक्रिया त्यांना माहिती नाही. म्हणून कुठंतरी 12.5% स्कीम, 22.5% स्कीम, म्हणजे जमिनीच्या बदले जमीन, म्हणजे आजच्या तारखेत त्या जमिनीचा वापर करून निदान आपण काहीतरी व्यवसाय, हाऊसिंग, हॉटेल्स आपले युवक त्या ठिकाणी करू शकतात. दिबा पाटील साहेबांनी जे काही केलेलं आहे कोळी आगरी समाजासाठी, त्यांचं योगदान हे अमूल्य आहे आणि आजच्या घडीला त्यांच्यासारखा नेता होऊ शकत नाही कोणी. दादा, ही तर माहिती झाली आपल्या मुंबईच्या देवींची, पण मुंबईचा राजा, लालबागच्या राजाबद्दल काय माहिती सांगशील? आता लालबागचा राजाचा जर खरा इतिहास सांगितलं गेलं तर लालबागच्या राजाचा जो मार्केट होता, तर तो मार्केटमध्ये ज्या महिला बसायच्या, तर तो मार्केट ॲक्च्युली बंद होणार होता. काही व्यापारी आणि महिला ज्या आपल्या होत्या तिकडं बसायच्या, त्या पूर्वी पेरू कंपाऊंडमध्ये बसायच्या रोडवरती. तर त्यांना असं वाटलं एक जागा मिळाली लालबाग मार्केटजवळ, कारण लालबाग हा पूर्वीपासून व्यापार क्षेत्रात प्रसिद्ध आहे. तर त्यावेळी तो मार्केट बंद होत होता आणि त्यावेळी आपल्या कोळी महिला आणि तिकडच्या स्थानिक मार्केटवाल्यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीला नवस केला. हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये किंवा माहिती असेल तरी ते फॅक्ट स्वीकारत नसतील. चिंचपोकळीच्या चिंतामणीला त्या ठिकाणी त्यांनी नवस केला की गणपती बाप्पा आमचं मार्केट वाचू दे आणि त्या ठिकाणी आमचं उदरनिर्वाह होऊ दे, आम्हाला हक्काची जागा दे, आम्ही तुला मार्केटमध्ये आणून बसू, तुझी पूजा करू. आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीने ते नवस पूर्ण केलं आणि त्यानंतर लालबागचा राजा आज आपल्याला दिसत आहे. तर पहिला मान कोळी समाजामध्ये हा सगळ्यांची चिंता हरणारा चिंतामणी चिंचपोकळीचा या गणपतीचा आहे. बघ दादा, सोशल मीडियावर जे दाखवतात ते खरंच असेल असं नाहीये. लालबागच्या राजाची जी कॉन्ट्रोवर्सी झाली त्याबद्दल तुझं मत काय आहे? आता बघितलं गेलं तर या वर्षी कोळी समाजाच्या लोकांसोबत धक्काबुक्की झाली. लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या लोकांकडून असेल किंवा त्या ठिकाणी जे ड्युटीवर पोलीस होते किंवा स्वयंसेवक होते, यांच्याकडे अनेको व्हिडिओज आपण बघत येतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर खरं म्हटलं तर आपण इवन जी कॉन्ट्रोवर्सी झाली विसर्जनच्या वेळी, लालबागचा राजा समुद्रात अडकला विसर्जनच्या वेळी, कधीच असं झालं नव्हतं. हे सगळ्यांसाठी एक नवीन काहीतरी बघण्याचा एक योग होता. मग तराफा आला, मग बरेच आरोप प्रत्यारोप झाले. माझं एवढंच म्हणणं आहे की कोळी समाज हा फार प्रेमळ समाज आहे आणि भक्तीमध्ये देवाची जी भक्ती आहे ते फार मनापासून करतात. तर मला असं वाटतं की जर त्याच्या खऱ्या भक्ताला त्याच्यापासून कोणीही लांब करत असेल तर देव देखील त्याच्याशी लांब जाऊ शकत नाही. अनेको देणगीदार येऊ शकतात, त्यांनी आपल्या देणग्या ते देऊ शकतात, ती त्यांचा आनंद आहे. पण खरी जी सेवा आणि भक्ती आणि प्रेम आहे हे गणपतीवरती इकडचा मूळ कोळी आणि आगरी बांधवच करतो. मला एक सांगशील का दादा, जसं तू आम्हाला आता माहिती देतोयस, देवींची असेल, लालबागच्या राजाची असेल, तुझ्या आयुष्यात असं काय प्रसंग आलाय का? तुझा काय अनुभव आहे का याबद्दल? ज्यावेळी आम्ही मुंबादेवीची यात्रा सुरू केली, सगळे कोळी एकत्र जमून मुंबादेवीला आम्ही सगळे गेलो, बँड बाजा घेऊन जाऊन पार मांडवी कोलीवाड्यातून आम्ही ते सुरू केलं. आणि ज्या दिवशी मी मुंबादेवीचं दर्शन घेऊन घरी आलो, हे माझं
जवळचा अनुभव मी सांगतोय, अगदी शहारे आले सांगताना, की ज्यावेळी मी गेलो तर मला ते साक्षात असं वाटलं की भगवती स्वरूप समोर आहे. आणि घरी आल्यानंतर देखील मला असं वाटत होतं की मी अजून मंदिरातच आहे. त्यानंतर तिथून ती यात्रा संपली, रात्री मी झोपलो आणि झोपल्यानंतर मला साक्षात देवीचं हे झालं आणि देवीने मला सांगितलं की पुढच्या नवरात्रीत तू मला कोंबडा घेऊन ये. तर मला खूप मोठा प्रश्न पडला की आपण उमादेवीला कोंबडा कसं द्यायचं. त्या ठिकाणी कोंबडा देऊच शकत नाही. पूर्वी कोंबड्या बकऱ्याचा मान होता, पण आजची जी संचालक मंडळ आहे त्यांनी ते सगळं बंद केलेलं आहे. आज आपण गोडधोड नैवेद्य देतो. तर आता कोंबडा कसा द्यायचा. मग पुढची नवरात्र ज्यावेळी आली पुढच्या वर्षीची, तर मला सतत असं कोणा ना कोणाच्या माध्यमातून ते संकेत येत होते की कोंबडा द्यायचंय, कोंबडा द्यायचंय, कोंबडा द्यायचंय. आणि आज जवळजवळ मला वाटतं 4 वर्ष झाले मी कोंबड्याचं हुबहू चित्र बनवून ते ओटीच्या टोपलीला लावून ते कोंबडं देवीला देतो. आणि ज्यावेळी पहिल्यांदा मी कोंबडा घेऊन मंदिरात गेलो होतो, त्यावेळी त्या मंदिराच्या लोकांनी मला विचारलं की आपण हे कोंबडा आणण्याचं कारण काय होतं, कोंबड्याचं चित्र आपण त्या ठिकाणी काय आणलं. तर मी म्हटलं मला असं असं स्वप्नात दिसलं. तर त्यावेळी मला त्यांनी मुंबादेवीचं एक चित्र दाखवलं. त्यात मुंबादेवीचा वाहन हा कोंबडा आहे. सनी दादा, तू पण बघत असशील सोशल मीडियावर आणि रील्सवर जे आपल्या समाजाला रिप्रेझेंट करतात, जे दाखवतात की असं समाज आहे आपलं, तसा समाज आहे. बरोबर आहे? तुला काय वाटतं की फक्त दिखावा आहे? तर आता काय झालंय की सोशल मीडियामध्ये बरेच अभ्यासक म्हणून आलेले आहेत. अभ्यासक म्हणून जर ते वावरतात तर ते अभ्यास कुठून करतात, हा मला एक प्रश्न आहे. आतापर्यंत मी तुमच्या पॉडकास्टवरती जे काय बोललेलो आहे याचे एव्हिडन्स मी तुम्हाला दाखवू शकतो. काही लोक म्हणतात की या देवाचं या देवाशी कनेक्शन आहे. असं काही नसतं. पण तुम्ही जेव्हा कनेक्शन दाखवता तेव्हा तुमच्याकडे काही एव्हिडन्स पण असले पाहिजे. आजकालच्या सोशल मीडियाला काय झालं, उठसूट सगळेच अभ्यासक झालेले. कधी ज्यांनी गावाच्या बाहेर नाही आले की गावाच्या बाहेर काय चाललेलं आहे ते त्यांना माहिती नाही. आता मुंबईच नाही तर जवळजवळ 60% भारत माझं फिरून झालेलं आहे. तर मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, पार आसाम गुवाहाटीपासून ते कन्याकुमारीपर्यंत किंवा दिल्लीपर्यंत, तर सगळ्या ठिकाणी कोळी समाजाच्या लोकांना भेटलोय मी. आता विराट कोहली हे कोळीच आहे, म्हणजे त्या ठिकाणी कोळीचे कोहली झालेले आहे. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. ज्यांचं व्यवसाय हे पाण्याशी रिलेटेड आहे ते कोळी आहे. आणि आजच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला मी एवढंच सांगेन की हे दिखावेचा धंदा बंद करावं. समाज जर एवढाच वैभवशाली आहे तर ते वैभव हे आपल्यापुरतीच असावं. ते कोणाला दाखवून काहीच उपयोग होणार नाहीये. आणि आपण किती जास्त उद्योजक तयार करतोय आपल्या समाजात, लाईक शेअर फॉलो मध्ये न पडता समाजात कन्स्ट्रक्टिव्ह तुम्ही काय करता. त्यांचं काही योगदानच नाहीये. त्यांचं 0 योगदान आहे. मला असं वाटतं की जर तुम्हाला समाज नेते बनायचंय तर समाजासाठी पहिला समाज मंदिरांची जागा भूखंड आरक्षित करावे. आपल्या जमिनी आहे, मग आपण का शासनाकडे भीक मागायची की आम्हाला जमिनी द्या. आपण शासनाला सांगितलं पाहिजे की या जमिनी आमच्या आहेत आणि आम्हाला या ठिकाणी समाज मंदिर बांधवायचंय, आम्हाला मंगल कार्यालय बनवायचंय. कशाला लाखो आणि करोडो रुपये आज आपण समाजाच्या लग्नांमध्ये वायफळ खर्च करतोय. आपण त्या पैशामध्ये तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य घडवू शकता. आता अंबरनाथचे काही आपले मित्र पालखी घेऊन गेले होते, पण एकविरा देवस्थान ट्रस्टनी त्यांच्यासोबत जसं सहकार्य केलं पाहिजे तसं सहकार्य ट्रस्ट संस्थान करत नाहीये. तर मला या पॉडकास्टच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की संस्थानांनी आगरी, कोळी, इतर समाजाचे जे कोणी भक्त आहेत त्यांना योग्य रीती मान सन्मान दिला पाहिजे. आता मी बघितलं की बरेच रील स्टार्स, स्वतःला सो कॉल्ड स्वयंघोषित रील स्टार्स,
पार चौथऱ्यावर चढून फोटो आणि व्हिडिओ सेशन्स करतात. आजपर्यंत मी तरी कधी केलेलं नाही, कारण ती एक खूप मोठी आदिशक्ती आहे आणि त्याचं पावित्र्य हे जपलं पाहिजे. पण काय होतं की काही लोक छोटे मोठे पैशासाठी त्या ठिकाणी जातात, व्हिडिओ शूट करतात, लाईक शेअर फॉलोसाठी. पण कुठंतरी असं वाटतं की कुठंतरी मर्यादा आली पाहिजे आणि नियम जेव्हा एकासाठी होतं तर ते नियम सगळ्यांसाठी सारखे असावे. तुम्ही कुठले तरी खूप मोठे व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला रेड कार्पेट आणि आपण छोटे आहोत म्हणून तुम्हाला दरवाजे बंद, असं न होता जेव्हा देवी माऊली आशीर्वाद देते त्यावेळी ती हे नाही बघत की हे खूप श्रीमंत आहे म्हणून याला जरा जास्त आशीर्वाद देऊया आपण, असं होत नाही ना. माऊली ही प्रेमाची आणि भक्तीची भुकेली आहे. ते काय आज ही इंस्टाग्राम ट्रेंडिंगवरती आहे किंवा सोशल मीडिया ट्रेंडिंगवरती आहे. पूर्वी जेव्हा सोशल मीडिया नव्हता त्यावेळी टीव्हीचा जमाना होता आणि त्याच्या पूर्वी रेडिओचा जमाना होता. तर आपण 90sचे लोक आहोत. रेडिओ बंद होताना पाहिलं, म्हणजे आज फारसे लोक वापरत नाही. टीव्ही बघितला आपण, आज सोशल मीडिया आला, आज नेटफ्लिक्स आला, आज OTT आला. तर म्हणजे कसं आहे, ह्याच्या पुढे पण काहीतरी नवीन आलं तर हे सगळ्या गोष्टी डबक्यात जाणार आहेत. त्यामुळे अति असेल तर माजू नाही आणि कमी असेल तर लाजू नये. सनी दादा, जसे तू बोललास अंबरनाथच्या पालखीला तिकडे सहकार्य केले नाही एकविराईच्या मंदिराच्या सेवेकऱ्यांनी, आणि मला तर असं पण समजलं की तिकडे ब्रास बँड पण आता वाजून देत नाही. ब्रास बँड वाजून देत नाही, बंदी आहे का तिकडे? कोळी समाज हा पारंपरिक बँड घेऊन जातो. माझा डीजेला विरोध आहे स्पष्टपणे. मला असं वाटतं सगळ्यांना डीजे नाही आवडत. आपल्या पण घरात म्हातारे आहेत आणि आपल्या समाजातल्या पण म्हाताऱ्या बायकांना डीजेचा त्रास होतो. पण जे आपले पारंपरिक वाद्य आहे ते आई माऊलीच्या दरबारात वाजवता परमिशन घेण्याची काहीच गरज नाही आहे, ते दिलं पाहिजे. आज जर बघितलं तर पोलीस आपल्याला सांगतं की टिमकी बाजाला आम्ही परमिशन देतो, पण टिमकी बाजाचे कलाकार किती आहेत आणि आजचा टिमकी बाजा दिसत नाही. पूर्वीचा खालू बाजा किंवा कोंबडी बाजा आपण म्हणायचो जेव्हा होळी व्हायची, शिमग्याला टिमकी बाजा आपल्या दरवाज्यात आपण वाजवायचो. पण जो आपला पारंपरिक ब्रास बँड आहे, हा ब्रास बँडला स्पीकर किंवा भोंग्याची काही गरज नसते. तर मला असं वाटतं की शासनाने ब्रास बँड विदाऊट परमिशन आपल्या लोकांना अलाव केलं पाहिजे. आणि आपल्या देवीला जर ते बँड आवडतं, आपल्या लोकांना जर बँडवर नाचायला आवडतं, तर शासनाला ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसलं पाहिजे. कारण तो परंपरेला पकडून आहे तो बँड. त्याच्यावर सगळे आपलेच देवीचेच गाणे वाजवले जातात, काय प्रेमाचे गाणे तर वाजवले जात नाही. तर मला असं वाटतं ब्रास बँडमध्ये पण आता आपण बघितलं तर प्रत्येक गावात छान छान ब्रास बँड आहेत. ब्रास बँड कॉम्पिटिशन्सला आपण जात असतो. तर कुठंतरी ही कला देखील वाढवली पाहिजे. आपला जो समाज आहे हा कल्चर, फूड आणि देवादेवांमध्ये फार प्रचलित आहे. तर कुठंतरी याचं प्रॉपरली आपल्याला चांगल्या प्लॅटफॉर्मवर लोकांनी आपला समाज अभ्यास करण्यासाठी आलं पाहिजे. कारण आपला समाज आहे एवढा वैभवशाली. आज आपण विचार करा की हनुमानांनी पण रामायण लिहिलेलं आहे, पण खरं रामायण आता काय गृहीत धरलं जातं, जे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे. कोळी समाजाच्या लोकांना एवढंच, सगळे जेवढे कोळी आगरी आपले आहेत तेवढे सगळ्यांना, की आपली परंपरा जपा.